नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता ई पीक पाहणीसाठी शासन काय करत आहे, नवनवीन जी आर आखत आहे, नवनवीन योजना आणत आहे. कारण हा ई पीक पाहणी जो आहे तो केंद्र सरकारचा प्रोजेक्ट असल्या कारणानं 100% ई पीक पाहणी झालीच पाहिजे. कारण ई पीक पाहणी झालेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी, नुकसान भरपाई, इतर लाभ काय केला जातो, दिला जातो. त्यासाठी काय करावं लागतं, ई पीक पाहणी करावीच लागते. त्यामुळं मग शेतकऱ्याकडे जी पिकं आहेत त्याचा एक डाटाबेस तयार होतो. जसं की ॲग्रीटेक काय केलेलं आहे, केंद्र सरकारने राबवलेलं आहे आणि प्रभावीपणे काय झालेलं आहे, त्याची अंमलबजावणी झालेली आहे. म्हणजे फार्मर आय-डी सर्व शेतकऱ्यांना एक विशिष्ट प्रकारचा ओळख क्रमांक दिला आहे. त्या ओळख क्रमांकाच्या आधारे मग काय केला जातो, लाभ दिला जातो. तर अशीच एक योजना म्हणजे केंद्र सरकारची आहे, ती म्हणजे ई पीक पाहणी. आपण प्रत्येक वर्षी काय करतो, दोन्ही हंगामामध्ये काय केली जाते, पिकाची पेरणी केली जाते आणि मग आपल्या शेतामध्ये कोणते पिकं आहेत, काय आहेत, ह्याची शासन काय करत असतं, नोंद घेत असतं आणि तीच नोंद ई पीक पाणीच्या सहाय्याने डायरेक्ट सातबाऱ्यावर केली जाते, आली जाते. त्यासाठी काय केलेलं आहे, आता नवीन जी आर काढलेला आहे. त्यानंतर सर्व अधिकारी कर्मचारी असतील त्यांना कामाला लावून प्रत्येक गावामध्ये एक विशिष्ट जो महसूल अधिकारी आहे त्याच्याकडे हे काम देऊन काय करायचं आहे, ई पीक पाणीचं काम पूर्ण करायचं आहे, असं काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि मग गावातील जी सर्व शेतकऱ्याची काय करायची आहे, ई पीक पाहणी करून घ्यायची आहे, ते महसूल मंडळामार्फत. आणि मग ज्यांचे ई पीक पाहणी राहिली आहे अशांना थोडंसं अनुदान वगैरे, त्यानंतर जो पीक विमा भरला आहे. बरेच शेतकरी काय करत आहेत, पीक विमा भरतात पण काय करत आहेत, ई पीक पाहणी करत नाहीत. मग ते ई पीक पाहणी न केल्यामुळं मग त्यांना पीक विम्यापासून काय करावं लागतं, वंचित राहावं लागतं. मग ज्या क्षेत्राचा आपण पीक विमा भरला आहे, पिकाचा भरला आहे, तेच पिकाची पीक पाहणी आपल्याला करून द्यावी लागते. तेच पिकं आपल्या रानामध्ये असले पाहिजे आणि मग त्याचीच जाऊन आपल्याला मोबाईलच्या सहाय्याने मोबाईलच्या ॲप्लिकेशनच्या सहाय्याने 2 मिनिटामध्ये आपल्या पिकाची ई पीक पाहणी काय होते, पूर्ण होते. मग जे शेतकरी काय करतात का, प्रत्येक वर्षी पीक विमा भरतात. पीक विमा भरो अगर नाही भरो, ते अतिवृष्टी अनुदानासाठी ही आपले काय करावं लागते, ई पीक पाहणी करणं बंधनकारकच आहे सर्व शेतकऱ्याला. मग तुमच्या शेतामध्ये ज्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कोणते पिकं घेतले आहेत, त्या पिकाची ई पीक पाहणी करणं शासनाने काय केले आहे, बंधनकारक केले आहे. जवळपास 50% ते 40%च प्रत्येक गावामध्ये ई पीक पाहणी केली जाते आणि बरेच शेतकरी मग काय जातात, ई पीक पाहणीपासून वंचित राहतात. वंचित राहू नये, 100% ई पीक पाहणीचं काम हवं, ते सातबाऱ्यावर काय केली जाते, त्याची नोंद केली जाते. ई पीक पाहणी नाही केली तर मग बऱ्याच अडचणी काय होतात, खरेदी विक्रीला होतात. त्यानंतर अतिवृष्टी, नुकसान भरपाई जे आहे त्यालाही थोडंसं काय होतं, चाप बसतो आणि पीक विमा असेल तुमचा तर पीक विमासुद्धा थोडंसं काय होतं, त्यालाही अडचण येते. त्यामुळं मग जे शेतकरी वेळेत जे टाईम दिलेला आहे त्यात ई पीक पाणी करत नाहीत. त्यासाठी महसूल विभागामार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या काय केल्या जातात, दंड्या वगैरे दिल्या जातात. प्रत्येक काही सार्वजनिक ठिकाणी, शासकीय ठिकाणी जाहिरातही केली जाते, याची ई पीक पाणी करून घ्यावं, आहे का नाही. आणि तरीही शेतकरी काय करतात, त्यापासून वंचित राहतात. त्यामुळे शासनाने एक नवीन जी-आर काढून, परिपत्रक काढून 100% ई पीक पाणी कशी होईल याची काय करायची आहे, त्यांना खात्री करायची आहे. आणि इथून पुढं सर्व शेतकऱ्यांनी मग काय करायचं आहे, जे ई पीक पाणीपासून वंचित राहतात शेतकरी, ई पीक पाणी करत नाहीत, अशा शेतकऱ्यांनी काय करायची आहे, आपल्या मोबाईलच्या सहाय्याने ई पीक पाणीची प्रक्रिया जी आहे ती काय करायची आहे, पूर्ण करून घ्यायची आहे. कारण येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या अडीअडचणी असतात त्या काय होणार आहेत, त्या अडीअडचणीला आपण सामोरे जाणार नाही. तर त्यासाठी ई पीक पाणी करणं प्रत्येक वर्षी, प्रत्येक हंगामात, तुमचा असं रब्बी असेल, खरीप असेल, ती करणं गरजेचंच आहे. त्यामुळं मग जे शेतकरी ई पीक पाणी करण्यापासून वंचित असतील अशा शेतकऱ्यांनी काय करायची आहे, पीक पाणी इथून पुढं काय करायची आहे, पूर्ण करून घ्यायची आहे. ती बंधनकारकच आहे. शासनामार्फतही तुम्हाला काय केलं जाईल, सुचवलं जाईल आणि आपणही स्वतःहून काय करायची आहे, ई पीक पाणी पिकाची आपली करून घ्यायची आहे. मग तुम्ही शेतामध्ये कोणी कपाशी लावतात, त्यानंतर कोणी भुईमूग असतंय, कोणी सोयाबीन वगैरे असतं, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे पिकं लावलेली आहेत त्याच पिकाची आपल्याला ई पीक पाणी करून घेणं बंधनकारकच आहे. आणि आता नवीन नियमानुसार आपल्याला ज्या त्या क्षेत्रामध्ये, ज्या त्या गटामध्येच काय करावं लागतं, जावं लागतं, उभं राहावं लागतं आणि तिथूनच आपल्या पिकाची ई पीक पाहणी करावी लागते. ती ई पीक पाहणी करणं बंधनकारकच शासनाने केलेलं तर आहे, तरच तुम्हाला काय होणार आहे, इतर योजनेचा लाभ वगैरे मिळणार आहे. त्यामुळं ई पीक पाणी सर्व शेतकऱ्यांनी काय करायचे आहे, दिलेल्या टायमात, वेळेत पूर्ण करून घ्यायची आहे. धन्यवाद.